इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचं लग्न आहे आणि इथं बघू शकता भोजनाची व्यवस्था कशा पद्धतीने केली ही आहे. भोजनाची व्यवस्था या साईडला पूर्ण भोजनाची व्यवस्था आहे लेडीजची. त्यानंतर पंक्ती जर तुम्ही बघाल तर पंगत इथून तर तिथपर्यंत जवळपास हे अंतर 300-400 मीटरचं अंतर आहे आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या पद्धतीने पंगत आहे. ही आहे इंदोरीकर महाराज देशमुख यांच्या मुलीचं लग्न. भव्य असं या ठिकाणी अन्नदान हे इंदोरीकर महाराज देशमुख यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने केलेलं आहे. तुम्ही गर्दी तर बघू शकता. कमीत कमी या ठिकाणी कमीत कमी 7,000 ते 8,000 लोक आता सध्याला जेवत आहे आणि जर व्यवस्था बघाल तर सुंदर अशी व्यवस्था महाराजांच्या माध्यमातून केलेली आहे. आणि इथं जर तुम्ही बघाल तर वाढपी हे वाढपी केवढ्या मोठ्या प्रमाणात इथं आहे बघा. इथून तर तिथपर्यंत कम से कम या ठिकाणी 2,000 ते 3,000 लोक कमीत कमी वाढायला आहे इथं या ठिकाणी. तिकडं जी लाईन होती त्याच्यानंतर ही दुसरी लाईन आहे. ही दुसरी लाईन सुद्धा बघू शकता तुम्ही. एवढ्या मोठ्या पद्धतीने जे आहे भव्य नियोजन हे महाराजांनी केलेलं आहे. आता तुम्हाला पूर्ण मी दाखवत आहे की कुठून कुठपर्यंत बघा ही पंगत इथे आणि अजून साईडला या ठिकाणी बरेच लोक आहेत. या ठिकाणी बघा पुरी तळायचं काम चालू आहे, पुऱ्या बनवायचं काम चालू आहे आणि कंटिन्यू गरम गरम जे खाणं आहे ते महाराजांच्या मुलीच्या लग्नाला दिलं जात आहे. असं नाही की तिथं बनवून आणलेले आणि देत आहे. ही आहे इथली भोजनाची व्यवस्था. या ठिकाणी कमीत कमी 7,000 ते 8,000 लोक जेवत आहेत. समोरच्या साईडला हे केटरिंगचे लोक आहे आणि सर्वांचं जेवण सुंदर पद्धतीने चालू आहे. बघा गर्दी केवढी. अशा पद्धतीने सुंदर असं नियोजन महाराजांच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि सर्व लोक जेवणाचा आनंद घेत आहे. या ठिकाणी कोणालाच रोकटोक नाही आहे. सर्वांना हे दालन खुलं आहे जेवणाचं आणि जेवण झाल्यानंतर लगेच समोरच्या साईडला तुम्हाला पूर्ण असा मंडपाची सोय करून दिलेली. आता लग्नाची सुरुवात होणारच आहे. आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आता येऊन गेलेले लग्नाला आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा लग्नाला येऊन गेले. समोरच्या साईडला गर्दी बघा. आता कीर्तन चालू आहे. दिसतं नाही कीर्तन चालू आहे आणि या ठिकाणी जबरदस्त असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. बघा पुढं गर्दीच गर्दी दिसते.